म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना आयोजित महिला दिवस व हळदी कुंकू समारंभ भवानी शंकर मनपा शाळा कबूतरखान्याजवळ दादर पश्चिम शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आयोजक महिला आघाडी पदाधिकारी व सभासद। प्रमुख सल्लागार ॲड प्रकाश चराटे, माजी अध्यक्ष किरण पावसकर, संस्थापक सरचिटणीस ऋषिकांत घोसाळकर, सरचिटणीस मुंजा शिवाजी गिरी, खजिनदार दिलीप रासम, कार्याध्यक्ष हरीश गिरीस्वामी गोसावी, उपकार्याध्यक्ष बबन धोंडू बोरकर, सल्लागार पंकज संके इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते। आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले। म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना ही युनियन स्थापन झाली त्यावेळेपासून तुम्ही काम करत आहात। या युनियनचं आजपर्यंत चाललेलं काम हे कसं होतं आणि आता जो महिला दिन साजरा केला त्या संदर्भात स्पष्टीकरण द्या। सर्वप्रथम तर मी आज सर्व महिलांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो। आता राहिला संघटनेच्या कामाचा भाग। गेली 20 वर्ष आम्ही शिक्षण खात्यामध्ये आमची संघटना कार्यरत आहे। अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत। गेली 4-4.5 वर्ष फक्त प्रशासक म्हणून काम चालू होतं। अनेक कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते जिथे त्या तिथेच आहेत। त्यांना म्हणजे एक आपल्याला म्हण की लोकप्रती नसल्यामुळे कामगारांना अनेक समस्या होत्या। पण बऱ्याच ठिकाणी कामगारांच्या समस्या आहेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याचे निर्णय घेतले गेले नाहीत। पण आता प्रशासक हे करून म्हणजे आता आपण लोकप्रतिनिधींचा आता सभागृह चालू झालेलं आहे, त्यामुळे बरेच प्रश्न त्यांच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू। आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री अमय गोले यांच्या माध्यमातून निश्चितपणे सभागृह व सभागृहाच्या बाहेर सर्वांना एकत्रीकरण करून ही संघटना येणाऱ्या काही काळामध्ये संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये कशी पोचवता येईल। बरेच जण आमच्या संपर्कात आहेत, पण आता यापुढे आम्ही सर्व विभागामध्ये पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत, संघटना वाढवायचा प्रयत्न करणार आहोत। माझे बरेच सहकारी जे आहेत त्यांचं जे आता म्हणायला हे जर गेलं तर ही शिक्षकांची संघटना आहे आणि शिक्षक एवढे आमच्याकडे हुशार आहेत खरोखर। म्हणजे आमचे बबन बोरकर असू दे, परत बाकीचे जी माझ्याकडे जी आज टीम आहे खरोखर प्रशासनाला ते जशाच तशी उत्तर देणारी टीम आज माझ्याकडे आहे। त्यामुळे माझा विचार आहे की ही संघटना सर्व ठिकाणी पोचवायची हा एक आमचा एकमेव या वर्षीचा आमचा कार्यक्रम असणार आहे। थँक्यू। परंतु आम्ही सर्व शिक्षण विभागातले कर्मचारी असल्यामुळे ही युनियन शिक्षण विभागाने काम करत असल्यामुळे उद्याचा दिवस उद्या रविवार असल्यामुळे आम्ही आज दिनांक 7 रोजी हा महिला दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। भवानी शंकर रोड मनपा शाळा दादर मुंबई 28 या ठिकाणी। आजचा या ठिकाणी कार्यक्रम जो आयोजित केला हा महिला दिवस म्हणून तुम्ही साजरा केला होता, याच्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? या ठिकाणी खरं तर महिला ह्या अर्धांगिनी असतात। सर्व ठिकाणी अर्ध असतात, पण मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात जवळजवळ 68% महिला कार्यरत असल्यामुळे 50% नाही तर जवळजवळ 66% जास्त महिला या ठिकाणी काम करतात। या महिलांचा सन्मान व्हावा, महिलांना प्रोत्साहन मिळावं, महिलांचा उत्साह वाढावा यासाठी आज हा महिला दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। आणि त्यांच्या असलेल्या समस्या त्यांना बोलायला वाचा फोडणे, त्यांना सर्व ठिकाणी समान संधी देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना ही युनियन ज्या वेळेला स्थापन तुम्ही केली तिथपासून तुम्ही काम करत आहात, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? ही युनियन खरं तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी काम करणारी एक युनियन होती। त्यानंतर काही शिक्षक जॉईन झाले आणि माळीकम केअरटेकर, शिपाई, कर्मचारी, चतुश्रेणी कर्मचाऱ्यापासून तर शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत सर्व युनियनचे पदाधिकारी झाल्यामुळे ही युनियन आज नावारूपाला आलेली आहेत। याचबरोबर
आता ही युनियन संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्व विभागामध्ये काम करेल असं मला वाटतं. त्याप्रमाणे पदाधिकारी तयार झालेले आहेत. यांना सर्व कायदे, नियम, GR, सर्क्युलर व पत्राची चांगली माहिती झालेली आहे. त्यामुळे पुढे ही युनियन अत्यंत चांगल्या रीतीने काम करेल असं मला वाटतं. थँक्यू. आणि युनियनला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशीच त्यांची वाटचाल चालू राहू दे यासाठी मी खूप शुभेच्छा देत आहे. आयोजित केला होता महिला दिवसाचा हळदी कुंकू समारंभ झाला. तो हळदी कुंकू समारंभ कुठे दिसला नाही, पण त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हळदी कुंकू समारंभ खऱ्या अर्थाने आपण गेटवरती महिलांचं गुलाबाचं फूल देऊन, पेढा देऊन आणि हळदी कुंकू आपण त्याच ठिकाणी ठेवलेला होता की जेणेकरून एंट्रन्सलाच आपण हळदी कुंकू महिलांची नियोजन तसं केलं होतं आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये एंट्री दिली होती आणि त्यानंतर आपण मनोरंजनात कार्य केल्या जातं. म्हणूनच आपली संघटना यापुढेही असेच शिक्षण विभागातील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि महापालिकेतील इतर विभागातही सन्माननीय आपले संस्थापक ऋषिकांत घोसाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झंझावती राहील एवढंच मी या ठिकाणी सांगेल. धन्यवाद. थँक्यू.